बोरिवलीमध्ये कराराच्या संबंधाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका गैर हिंदू पुरुषाने एका हिंदू महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना महिलेचा त्याच्यावर कोणताही अधिकार नसल्याचं सांगणारा एक करार केलाय। या धर्मांतर प्रकरणात महिलेच्या कुटुंबाने विश्व हिंदू परिषदेची मदत मागितली। मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर छठ साजरा करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी सावधगिरी बाळगावी। वारे ताशी 35 ते 45 किमी वेगाने वाहतील आणि पुढील 24 तास अत्यंत धोकादायक असतील। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आज अवकाळी पाऊस सुरूच आहे। IMDने 30 ऑक्टोबर पर्यंत वादळाचा इशारा जारी केलाय। भारतातील पहिली सहकारी कॅब सेवा ओला आणि उबरची स्पर्धा करेल। कमी किमतीच्या आणि सुरक्षित वाहतुकीद्वारे लोकांना सुविधा देणारी टॅक्सी सेवा भारत टॅक्सी या नावाने सुरू केली जाईल। गृहनिर्माण संस्थांना पुनर्विकासासाठी आता परवानगीची आवश्यकता नाही। मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। परवानगी अभावी धोकादायक इमारतींचा पुनर्विकास थांबवू नये। महिला खेळाडूंच्या छेडछाडीनंतर इंदोरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला विश्वचषक सामन्यापूर्वी नवी मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। रविवारी रात्री मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील बाटा शोरूम मध्ये भीषण आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्यात असल्याचा संशय आहे। आग विझवण्यासाठी 12 अग्निशमन दलाच्या गाड्यांचा सहभाग होता। भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये कॅच घेताना श्रेयस अय्यर जखमी झालाय। अंतर्गत दुखापतींमुळे त्याला सिडनी रुग्णालयात ICU मध्ये दाखल करण्यात आलंय। पनवेलमधील सिडकोच्या घरांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई। खारघर, उलवे आणि तळोजामध्ये पाण्याची टंचाई नागरिकांना त्रास देत आहे। जोगेश्वरी टर्मिनसवरून दररोज 12 गाड्या धावतील। टर्मिनसचा दुसरा टप्पा डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होईल, ज्यामुळे प्रवाशांना सुधारित रेल्वे सेवा मिळेल। चर्चगेट जवळ बेकायदेशीर झोपडपट्ट्यांवर BMC कारवाई करत आहे। फुटपाथवरील अतिक्रमणे आता पाडत आहे। मुंबईत पावसामुळे हवा स्वच्छ झाली आहे। AQI मध्ये सुधारणा झाली आणि नवी मुंबईतही आकाश स्वच्छ झालंय। मुंबईत झालेल्या एका धक्कादायक घटनेत भावेश शिंदे नावाच्या 30 वर्षीय व्यक्तीने अंधेरीजवळ ट्रेन समोर उडी मारून स्वतःचा जीव दिला। पोलिसांनी तपास सुरू केला। यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान कागदपत्रे शिबिर आयोजित केले जाईल। या सर्वेक्षणात पुनर्विकास योजनेमुळे प्रभावित झालेल्या सर्व कुटुंबांचा समावेश असेल। BMC निवडणूक लढवण्याच्या चर्चेदरम्यान जैन भिक्षू निलेश चंद्र 3 नोव्हेंबर रोजी कबूतरखान्यावरील बंदीबाबत बोलतील। आझाद मैदानावर ते उपोषण करणार आहेत। गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, शेअर बाजार तेजीसह उघडलाय। सेन्सेक्स 265 अंकांनी वाढलाय तर निफ्टी 25,880 च्या वर गेली आहे। आमदार सुनील राऊत यांचे जवळचे सहकारी साजू मालिक यांच्या व्हायरल व्हिडिओवर मुंबईत पोलिसांची कारवाई। त्यांनी त्यांच्या कारमधून 288 फटाके फोडून गोंधळ घातला। गोंधळ निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाराष्ट्रातील जळगाव येथे रील शूटिंग दरम्यान अहमदाबाद हावडा एक्सप्रेसने धडक दिल्याने 2 तरुणांनी जीव गमावलाय। पोलिसांनी हर्षल ननावरे आणि प्रशांत खैरनार यांचे मृतदेह ताब्यात घेतले। मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठा बदल झालाय। 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आता 1,14,100 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदी प्रति किलोग्रॅम 1,55,000 रुपयांवर पोहोचली आहे। भारत आणि चीनमधील थेट विमानसेवा 5 वर्षांनंतर पुन्हा सुरू होते। कोलकाताहून इंडिगोची विमानसेवा ग्वाझूसाठी रवाना।